नमस्कार शेतकरी बंधूंनो. माननीय नितीनजी गडकरी यांच्या प्रेरणेतून, त्यांच्या व्हिजनमधून या विदर्भातील शेतकऱ्याला शेतीतील नवीन नवीन तंत्रज्ञानाची माहिती व्हावी म्हणून मागील 8 वर्षापासून हे ॲग्रोव्हिजनसारखं मोठं प्रदर्शन नागपूरमध्ये त्यांच्या माध्यमातून भरतं आहे आणि आपण सगळे शेतकरी बंधू त्याचा लाभ घेतो आहे. इतर ठिकाणी देखील असेच मोठमोठे कृषी प्रदर्शनं भरतात, परंतु त्या कृषी प्रदर्शनाचा आणि आपल्या या ॲग्रोव्हिजनचा जो एक बदल आहे, जो फरक आहे, तो असा आहे की आपल्या या ॲग्रोव्हिजनमध्ये कृषीच्या नवीन नवीन तंत्रज्ञानाच्या वेगवेगळ्या स्टॉलसह शेती विषयाच्या संदर्भातले कार्यशाळा, यात जे 3 हॉल या ठिकाणी आहे, जवळजवळ यावर्षी 30 विषयांवर, म्हणजे नुसतं ऊसच नाही, आपण या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी बसलो आहे, कापसावर कार्यशाळा आहे, दुधावर कार्यशाळा आहे, रेशीमवर कार्यशाळा आहे, संत्र्यावर कार्यशाळा आहे. या वेगवेगळ्या विषयाच्या कार्यशाळा या आपल्या ॲग्रोव्हिजन या प्रदर्शनीमध्ये बंधूंनो भरत असतात. आज आपण या ठिकाणी ऊस उत्पादक शेतकरी बसलेलो आहेत. या कार्यशाळेकरिता मंचावर आपल्या उद्योग समूहातील जुना वैनगंगा शुगर अँड पॉवर लिमिटेड, जो आता मानस युनिट नंबर 4 म्हणून कार्यरत आहे, त्याचे उपाध्यक्ष दादासाहेब टिचकुले बसलेले आहेत. जुना आपला पुरते त्याचे तज्ज्ञ संचालक, आताचा मानस युनिट क्रमांक 1चे तज्ज्ञ संचालक श्री आनंदराव राऊत बसले आहे. आणि या कार्यक्रमाला उपस्थित सगळे शेतकरी बंधू, आमच्या कृषी विभागाचा कर्मचारी वर्ग, सर्वप्रथम काल आम्ही नितीनजींना आपल्या वतीने एक विनंती केली आणि मला असं वाटतं की सगळ्यांना ह्या ऐकून 100% नाही पण 90% आनंद झाल्याशिवाय राहणार नाही. येणारा गळीत हंगाम या मानसचा, म्हणजेच आपल्या पूर्ती, महात्मा आणि वैनगंगेचा साधारणतः 15 तारखेपासून सुरू करायचं ठरलेलं आहे ॲग्रोव्हिजन 14ला संपल्यानंतर. आणि आजपर्यंत आम्ही आपल्या शेतकऱ्यांना सांगत होतो की या गाळप हंगामामध्ये जो ऊस गळीतासाठी येणारा त्याचा भाव काय राहील. अतिशय महत्त्वाचा प्रश्न, म्हणजे मी मुख्य विषयाकडे जाण्याच्या पूर्वी जे आपलं महत्त्वाचं आहे ते सांगू इच्छितो, तो आम्ही तुम्हाला साधारणतः मे महिन्यापासूनच सांगत होतो की यावर्षी, म्हणजे मागच्या वर्षी 1500 रुपये भाव होता, पण यावर्षी येणाऱ्या ऊसाच्या गळीताचा भाव 1700 रुपये राहील. आडसाली नाही, आता अजून टाळ्या वाजवू नका, 1700 रुपये राहील. आणि आडसाली ऊसाची संजीवनी त्याला 200 रुपये, म्हणजे 1900 रुपये. आणि आमच्या बेला भागामध्ये जो बैलबंडीचं क्षेत्र आहे त्या ठिकाणी 100 रुपये जादा भाव. परंतु काल गडकरी साहेबांना आम्ही विनंती केली आणि हा भाव वाढवला पाहिजे असं सांगितलं. त्यांनी विनंतीला मान दिला आपल्या सगळ्यांच्या. आणि यावर्षी गळीताला येणाऱ्या ऊसाचा मूळ भाव हा आपण 2000 रुपये प्रति टन केलेला आहे. त्याचं पॉम्प्लेट, रिसर पॉम्प्लेट हे आपल्या हाती 1-2 दिवसामध्ये येईल. म्हणजे 2000 रुपये आपला मूळ भाव झाला. त्यानंतर ज्याने मागच्या वर्षी 8 साली ऊस लावला असेल त्याला 200 रुपयाची संजीवनी, हे 2000 रुपयाच्या वर आहे, म्हणजे त्याचा 2200 रुपये भाव झाला. आणि असा शेतकरी जर माझ्या बेला गटामध्ये असेल, माझ्या सिरसी गटामध्ये असेल, ज्याचा ऊस आपण बैलबंडीने आणतो, तर त्याचा 100 रुपये आणखी जादा, म्हणजे त्याचा भाव 2300 रुपये टन झाला. आणि समजा माझ्या या बेला गटामध्ये, सिरसी गटामध्ये ज्याचा ऊस आपण बैलबंडीने आणतो त्याचा खोडवा असेल किंवा नंतर आडसाली सोडून इतर ऊस असेल, तर 2000 रुपये अधिक 100 रुपये असा 2100 रुपये भाव झाला. मला असं वाटतं ज्याची आपल्याला अपेक्षा होती, ज्याची आपण वाट बघत होतो, तो निर्णय आपण घेतलेला आहे. याच्याही पेक्षा जास्त भाव मिळाला पाहिजे, तुम्हाला आम्हाला वाटणं योग्य आहे, परंतु प्राप्त परिस्थितीमध्ये जे आपल्याला करता आलं ते बंधूंना आपण केलेलं आहे. यासाठी मला असं वाटतं आपण सगळ्यांच्या वतीने या सगळ्या उद्योगाचे प्रणेते माननीय श्री नितीनजी गडकरी यांचं एक वेळ टाळ्या वाजवून या ठिकाणी आपण त्यांचं अभिनंदन करूया. बंधूंनो, मी माझ्या मूळ विषयाकडे येतो. आणि आज मूळ विषयावर बोलताना खरं म्हणजे आपण हे पहिलं वर्ष आहे की ज्या वर्षामध्ये आपण बाहेरचे तज्ज्ञ या ऊसाच्यासाठी बोलावले नाही आहेत. नाहीतर या मागच्या 7 वर्षामध्ये आपण अगदी ज्यांनी स्वतः 100 टनापेक्षा जास्त उत्पादन घेतलं एकरी, अशापासून तर वेगवेगळे शास्त्रज्ञ, तंत्रज्ञ या ठिकाणी मार्गदर्शनासाठी बोलावले होते. मग डॉक्टर हापसे आले असतील, आपले संजय मानेंचे आपले या ठिकाणी झालं, पांडुरंगजी आव्हाड आहेत, आपल्या PKVचे शास्त्रज्ञ आहेत, राहुरी विद्यापीठाचे लोक आहेत, अशा सगळ्या लोकांना आपण बोलावलं. यावर्षी मात्र आपण असं ठरवलं की जरा आपलेच काही अनुभव शेतकऱ्यांशी शेअर करूया, जे काही 7 वर्षामध्ये त्यांच्याकडनं शिकलो आणि प्रत्यक्षात जमिनीवर जे आपण उतरवलं
त्याच्याबद्दल आपण आपल्याच भागातल्या लोकांसोबत आपल्याच माध्यमातून चर्चा करूया. आणि त्यामुळे मी आज तुमच्यासमोर उभा असताना जसा या उद्योग समूहाचा एक प्रशासकीय प्रमुख आहो, तिन्ही कारखाने चालवत असताना सगळ्या ॲडमिनिस्ट्रेशनचं काम मी जरी बघत असलो तरी त्याच्यासोबतच एक मी चांगला ऊस उत्पादक शेतकरी आहो. आज माझा मागच्या वर्षीचा 17 एकर आडसाली ऊस यावर्षी गळीताला येण्यासाठी उपलब्ध आहे. त्यापैकी 4 एकर ऊस माझा बेण्याला गेला, 13 एकर ऊस या 15 तारखेला सुरू होणाऱ्या कारखान्यामध्ये गळीताला येईल. आणि यावर्षी मी 12 एकर जमिनीवरचा संत्र्याचे 12 वर्षाचे झाडं JCBच्या साहाय्यानं मुळासकट उपळून टाकून 18 एकर ऊसाची आडसाली ऊसाची लागवड केलेला शेतकरी आहो. यापैकी काही लोक माझ्या शेतावर आले असेल, त्यांनी मागच्या वर्षी माझ्या शेतामध्ये आम्ही ड्रिपचे काही आम्ही हे घेत होतो, प्रशिक्षण घेत होतो, त्यावेळेला माझा पूर्ण बगीचा आलेला. आणि जाताना जे शेतकरी यायचे, जे लोक यायचे, त्यांना सांगायचं तुमच्याच्यानं जेवढं जमते तेवढे संत्र तोडून न्या. साधारणतः जे प्रयोग आमचे ट्रेनिंग क्लासेस झाले नोव्हेंबर-डिसेंबर महिन्यामध्ये झाले, त्यावेळेला आंबियाची संत्र्याच्या झाडावर होती आणि आंबियाचे संत्र शेतातून तोडून मार्केटमध्ये आणणं देखील परवडत नव्हतं, भाडं देखील निघत नव्हतं, अशी संत्र्याची अवस्था होती. ते 12 एकरातले झाडं उपडून बंधूंनो यावर्षी 18 एकरवर आडसालीची ऊसाची लागवड केलेला, म्हणजेच 35 एकरचा, प्रशासकीय प्रमुख सोडून द्या 2 मिनिटासाठी, 35 एकरचा शेतकरी आडसाली ऊसाचा तुमच्यासमोर आज स्वतःचे अनुभव सांगण्यासाठी उभा आहे. याची सगळ्यात ऊसाच्या लागवडीची सुरुवात बंधूंनो जमीन तयार करण्यापासून होते. जमीन तयार करणं म्हणजे नांगरटी आली, वखरणी आली, कल्टिवेटर करणं आलं, सऱ्या पाडण्यासाठी सरी यंत्राने सऱ्या टाकणं आलं. नांगरटी झाल्यानंतर कल्टिवेटर होत असताना यामध्ये आपल्याला कल्पना आहे आज आपल्याजवळ उपलब्ध नाही आहे, परंतु सगळेच सांगतात आणि भाषणामध्ये सांगणं फार सोपं आहे की साधारणतः नांगरटी झाल्यानंतर आपण शेणखत जमिनीमध्ये टाकलं पाहिजे. अतिशय आवश्यकता आहे. कारण मी तुम्हाला सांगतो की आपल्याला कल्पना असेल की पृथ्वीच्या माध्यमातून आपण माती परीक्षण व्हॅन विकत घेतली, माती परीक्षणची बस आहे आपली, गटागटावरती जाते. 3000 सॅम्पल बंधूंनो, 3000 शेतकऱ्यांचं माती परीक्षण मागच्या 6 महिन्यामध्ये आपण केलं. अतिशय धक्कादायक निकाल आले. 3000 शेतकऱ्यांपैकी 1600 शेतकऱ्यांच्या जमिनीचा, ज्याला सेंद्रिय कार्बन म्हणतो, ज्याला ऑर्गॅनिक कार्बन म्हणतात, हा 0.5 पेक्षा कमी होता. शास्त्रीयदृष्ट्या जर याचं वाक्य म्हणायचं, हे जर समजून सांगायचं असेल तर 3000 शेतकऱ्यांच्या पैकी 1600 शेतकऱ्यांच्या जमिनी ह्या मृत झालेल्या होत्या. आपल्या ह्या ज्या अति रासायनिक खताच्या वापरामुळे आणि पर्याय देखील नाही. म्हणजे आपल्याला माहीत आहे की आपल्या जो जमीन आहे, परंतु त्याचं ऑर्गॅनिक कार्बन जर 0.5 पेक्षा असेल तर ती जमीन कोणतंही पीक, ऊस जाऊ द्या, कोणतंही पीक घेण्यासाठी उपयोगाची नाही आहे. आणि घेतलं तर मग ते जे आज आपण मग सोयाबीनचा एकरी 2 पोत्याचा ॲव्हरेज घेतो, कापूस लावण तर 5 पोत्याचा ॲव्हरेज घेतो, ज्वारी लावण तर 4 पोत्याचा घेतो, हे जे सगळे प्रकार होऊन राहिले आहे, आणि ऊस लावण तर 20 टनाचा ॲव्हरेज घेतो, याच्या पाठीमागे या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन हा अतिशय महत्त्वाचा आहे. हा कसा वाढवायचा? हा वाढवण्यासाठी जे शक्य आहे ते उपाय मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो. आज जर समजा एकरी 6 ट्रॉल्या म्हणजे एकरी किमान 4 ट्रॉल्या शेणखत टाकावं असं म्हणतो. समजा हेक्टरी 10 ट्रॉल्या शेणखत टाकायचं असेल तर उपलब्ध आहे का? उपलब्ध असेल तर त्याचा भाव काय? म्हणजे मी आता असं म्हणतो की समजा तुमच्याजवळ एकच ट्रॉली शेणखत आहे, तर ह्या एक ट्रॉलीचं तिप्पट कसं करायचं? कारण या शेणखताच्या माध्यमातून आपल्याला जमिनीतल्या जीवाणूंची जी संख्या वाढवायची आहे, ज्याला आपण जमिनीचा बॅक्टेरियल ग्रोथ काउंट वाढवायचा म्हणतो, एक सोपं काम करा. पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये आपल्या इथे, आपल्या पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये ठाकूर साहेब हेड ऑफ द डिपार्टमेंट आहे मृदा विभागाचे, ते स्वतः सॉलिड ॲझेटोबॅक्टर, PSB आणि ट्रायकोडर्मा तयार करतात. किंमत किती आहे प्रश्न आहे, आपल्याला माहिती नाही याचा प्रश्न आहे, याची आम्हाला उपयोगिता समजत नाही याचा. 40 रुपये किलो ॲझेटोबॅक्टर आहे, 40 रुपये किलो PSB आहे आणि 100 रुपये किलो ट्रायकोडर्मा बुरशीनाशक आहे. म्हणजे आपण जे एक ट्रॉली शेणखत शेतामध्ये जर टाकत असू तर माझी आपल्याला विनंती आहे की या एक ट्रॉली शेणखतामध्ये हे 1-1 किलो तिन्ही गोष्टी मिसळा आणि मग टाका. म्हणजे एवढंच करायचं. मी तुम्हाला शेणखत नाही आहे तर नाही आहे, पण 4 ट्रॉल्याच्या ऐवजी जर एक ट्रॉली टाकत असू तर हे एक ट्रॉली टाकत असताना हे 180 रुपयाचं 1-1 किलो, ज्याला जमेल त्याने 360 रुपयाचं 2-2 किलो जर समजा या एक ट्रॉली शेणखतात टाकला
तर बंधूंनो, एक ट्रॉलीचा जो उपयोग होतो तो 3 ट्रॉलीचा उपयोग झाल्याशिवाय राहणार नाही. आणि हे ट्रायकोटर्मा, PSB आणि ॲझोटोबॅक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठामध्ये महाराज बागेजवळ जे आपलं ॲग्रिकल्चरल कॉलेज आहे त्या ठिकाणी ठाकूर साहेबांच्या ऑफिसमध्ये उपलब्ध आहे. पूर्तीच्या माध्यमातून देखील पुढच्या 4 महिन्यामध्ये हे खत तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आणि या हंगामात तर कामी पडणार नाही, पण पुढच्या वर्षीच्या अडसालीच्या हंगामापासून गट कार्यालयावर याच भावामध्ये हे उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहोत. तर बंधूंनो, हा एक महत्त्वाचा भाग झाला की आपल्या जमिनीचं ऑर्गॅनिक कार्बन 0.5 पेक्षा वर असल्याशिवाय त्या जमिनीमध्ये ऊसच नाही, कोणतेही पीक घेण्यासाठी ती जमीन उपयोगी नाही. आणि मग त्या जमिनीतून आपण कोणत्याही पिकाचं उत्पादन वाढीची अपेक्षा करू शकत नाही. हे करावं लागते. हे करण्यासाठी जसं शेणखत उपयोग आहे, शेणखत नसेल तर मग आपण पुन्हा ऐकतो हिरवळीचं खत, बोरू असेल, ताग असेल, ढेंचा असेल. हा जर समजा आपण ऊस लागवडीच्या आधी 30 दिवस आधी, 35 दिवस आधी जर लावला आणि ऊस लागवडीच्या आधी जर तो त्या जमिनीमध्ये आपण गाडला तर या हिरवळीच्या खतातून देखील आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन, आपल्या जमिनीचा सेंद्रिय कार्बन 0.5 पेक्षा वर जाण्यासाठी मदत होते. म्हणून माझी ऊस उत्पादक शेतकऱ्यांना विनंती आहे की आपल्या जमिनीत जे सगळे या ठिकाणी ज्या पद्धतीने बसलेले आहेत, कोणालाही आज आणलेलं नाही आहे. या सगळ्या शेतकऱ्यांना ऊस लावायचा आहे. आणि ऊस लावणाऱ्या कोणत्या शेतकऱ्याला माझ्या पिकाचं उत्पन्न वाढलं नाही पाहिजे असं वाटणार आहे? प्रत्येकाला वाटणार आहे तर मी ऊस लावला आहे तर माझ्या इथे 70 टन, 80 टन, 100 टन झालंच पाहिजे. आणि हे जर पाहिजे असेल तर मी आपल्याला या ठिकाणी किमान इथे उपस्थित असलेल्या लोकांना विनंती करतो की आपल्या जमिनीचं माती परीक्षण झालं नसेल तर ते माती परीक्षण करून घ्या. आणि बाकी गोष्टी आपण वरून टाकू शकू, पण हा जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन, सेंद्रिय कार्बन 0.5 पेक्षा केवळ हे ढेंचा किंवा ताक, बोरू याच्यामधून किंवा शेणखताच्या माध्यमातून वाढवता येतो. आणि ते ज्या वेळेला कमी पडतं त्यामध्ये शेणखताचा मी सांगितल्याप्रमाणे ह्या ट्रायकोटर्मा, ॲझोटोबॅक्टर आणि PSBचा उपयोग केला तर आपलं 0.5च्या वर झालं तर आपली जमीन ही ऊस घेण्यासाठी लायक झाली असे आपण समजूया बंधूंनो. त्यानंतर एक शेतकरी या नात्याने माझ्या असं लक्षात आलं की आणि आपण सगळीकडे वाचतो की आता तर 100 टनाच्या गोष्टी नाही, आता 150 टन, 200 टन एकरीच्या गोष्टी होऊन राहिल्या. आणि आपल्यासाठी स्वप्नवत वाटते. आज आपल्या इथे 90 टन, 92 टनाचे शेतकरी उपलब्ध आहेत. आणि त्याच वेळेला मात्र इकडे 15 टन आणि 20 टन घेणारे शेतकरी उपलब्ध आहे. तर हा 90 टनवाला शेतकरी किंवा हा 20 टनवाला शेतकरी याच्यामध्ये फरक काय आहे? याच्यामध्ये जो मूळ फरक माझ्या लक्षात आला आहे की कितीही चांगलं बेणं वापरा, आपल्या घरचं बेणं वापरा, नर्सरीतलं बेणं आणा किंवा कुठलंही कितीही चांगलं तरी बेणं वापरलं आणि आपण बेण्याची थेट ऊसाची लागवड केली बंधूंनो तर याची उगवण क्षमता ही 50-60% वर नाही आहे. आणि याच ठिकाणी आमचा शेतकरी बंधू फसतो. आणि मग ही जी उगवण क्षमता त्याची 60% नसल्यामुळे जर त्यांनी 10 एकर ऊस लावला आणि 10 एकर ऊसापैकी जर समजा 60% उगवण क्षमता असेल तर तो 10 एकर ऊस लावला याचं समाधान घेऊ शकतो, परंतु त्याची उगवण क्षमता 60% असल्याने खरा ऊस 6 एकरच लागलेला आहे. आणि हेच या विदर्भामधलं. मग आपण टनेज मात्र काढताना मी 10 एकर लावला होता आणि 10 एकरावर त्याचं टनेज काढतो. आणि म्हणून 20, 25, 30 टनामध्ये म्हणजे तुम्ही ते टनेज 10 एकरावरचं न काढता तर 6 एकरावरचं काढलं तर 30 टन घेणारा शेतकरी हा नक्कीच तो 50 टनाचा शेतकरी आहे. तुम्हाला याचं हे जर पटत नसेल तर एक उदाहरण म्हणून ऊस लावण्याच्या आधी 2 ऊस आपल्या जो शेतातले बेणं म्हणून वापरणार असाल तर तोडा. आणि तोडल्यानंतर त्या एक डोळ्याचं त्याचं कांडी करा. आणि ह्या एक डोळ्याचे समजा 2 ऊसाच्या 20 टिपऱ्या पडल्या, एक आपल्या घरीच एक तर पिशवीमध्ये त्या 20 टिपऱ्या तुम्ही लावून पहा किंवा एक गादी वाफा तयार करा, त्याच्यावर त्या 20 टिपऱ्या लावून पहा. आणि 8 दिवसांनी बघा या 20 डोळ्यांपैकी किती डोळ्याची उगवण झाली. तुम्ही तुमचे शास्त्रज्ञ आहात. शेतकऱ्या इतका मोठा शास्त्रज्ञ, कारण तोच माणूस जी गोष्ट शोधू शकतो त्याची ती गरज असते. तुमच्या लक्षात येईल की या 20 पैकी 12 डोळे, 13 डोळेच निघालेले आहे. आणि मग आपल्या लक्षात येईल की आपला चुकते कुठे आहे. आणि मग याच्यावर मार्ग काय? याच्यावर माझ्यासारख्या शेतकऱ्यांनी असा मार्ग काढला, अगदी जाणीवपूर्वक आग्रह धरून. कारण मी फक्त रविवारी शेतीवर जाऊ शकतो, इतर दिवशी शेतीवर जाऊ शकत नाही. सगळी माणसोमाणशी शेती आणि 35 एकरचा ऊस आणि उरलेली शेती वेगळी, म्हणजे मोठा खटला असल्यासारखा आहे. आणि खटल्यात देखील एखादी गोष्ट झालीच पाहिजे असा आग्रह ठेवणारा शेतकरी असल्यामुळे मी सरळ सांगितलं की इथून पुढे आपला ऊस हा रोपाची लागवड करूनच होईल. आता रोपाची लागवड करून ऊस होणं म्हणजे केवढं कठीण काम आहे.
आज एकरी 8,000 रोपं लागतात जर तुम्ही 5 फुटाची सरी ठेवली आणि 1 फुटा अंतरावर जर ऊस लावला तर. आणि 8,000 रोपं आपल्या जमिनीमध्ये एकरी 100 टन उत्पन्न येण्यासाठी आवश्यक आहे. ते कसे आहे मी तुम्हाला सांगेल. पण आज समजा माझ्यासारख्या शेतकऱ्याला 20 एकर ऊस लावायचा आहे, 8,000 म्हणजे 1,60,000 रोप. हे कोणत्या तरी नर्सरीहून आणायचं, आपल्या वावरात ठेवायचं, आणणे किती कठीण आहे. त्याचा भाव किती? 1,2 रुपयाने आम्ही रोप तुम्हाला देतो. आज 1,60,000 रुपयाचं 1,60,000 रोप लागत असेल तर साधारणतः 3.5-4 लाख रुपयाचं रोप होणार. त्याच्यामुळे मी स्वतः असं त्याच्यासाठी मार्ग काढला की आपल्या इथे आपण सरळ गादी वाफ्यावर रोपं तयार करायचे. काय नवीन गोष्ट आहे गादी वाफ्यावर शेतकऱ्यांसाठी? किती वेगवेगळ्या गोष्टीच्या रोपं आपण तयार करतो. आमचा धान उत्पादक शेतकरी परे टाकतो. मिरचीचं रोप लावायचं असेल तर आपण गादी वाफ्यावर रोप तयार करतोच. वांग्याचं रोप लावायचं असेल तर गादी वाफ्यावर रोप तयार करतो. ऊसाच्या लागवडीच्या साधारणतः महिनाभर आधी आपल्या शेतामध्ये गादी वाफे तयार करायचे आणि गादी वाफे तयार करून बिलकुल एक डोळ्याची टिपरी 6-6 अंतरावरच्या लाईनमध्ये आणि टिपरी लागून बिलकुल गादी वाफे तयार केले की कुदळीने कीर फाडा, त्याच्यामध्ये एक डोळा ठेवा. ठेवल्यानंतर त्याच्यावर माती झाकून द्या. त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही गादी वाफ्यावरचं रोप ट्रान्सप्लांट कराल आपल्या शेतामध्ये लावणीसाठी घ्याल, जे काही मरायचे होते ते या गादी वाफ्यावर मरून गेलेले आहेत. त्याच्यामुळे तरी देखील 5-10% खांडण्या राहतात, पण तरी देखील मोठ्या प्रमाणावर जी उगवण क्षमता आपल्याला गृहीत धरायची आहे त्याच्यासाठीचे रोपं हे गादी वाफ्यावर मरून गेले. बरं, गादी वाफ्यावर रोपं तयार करताना काय झालं? थोड्या कमी जागेमध्ये तयार करत असल्यामुळे एक डोळ्याची टिपरी करत असताना देखील जरा चांगल्याच टिपऱ्या उचलून आपण गादी वाफ्यामध्ये लावतो. म्हणजे 10-15% डोळे आपण खराबवाले जे पूर्ण शेतामध्ये ज्याच्यावर लक्ष ठेवून आपण लागवड करू शकत नाही तिथे खराब डोळे देखील लावले जाते. तर 10% डोळे कमी लावले जाते आपल्या गादी वाफ्यावर, खराब डोळे बाजूला टाकले जाते आणि त्याच्या उपर देखील ज्या रोपांना उगवायचं आहे तेच रोप तयार झालेलं आपण आपल्या शेतामध्ये नेत असल्यामुळे सगळ्यात महत्त्वाचं जी उगवण क्षमता पाहिजे ती आपल्याला बंधूंनो याच्यामध्ये जपता येते. हे मी तुम्हाला उदाहरणाने सांगतोय. मी आपल्याला आधीच सांगितलं की मी यावर्षी 18 एकर आडसाली ऊसाची लागवड केली. त्यापैकी माझा एक 8 एकराचा प्लॉट होता. या 8 एकराच्या प्लॉटसाठी मी आपल्याला आधी सांगितल्याप्रमाणे एका एकराला 8,000 डोळे पाहिजे, म्हणजे 8,000 रोपं पाहिजे. 8 64,000 रोपं मला पाहिजे होते 8 एकराच्या प्लॉटसाठी. तरी एक ऊस घेतला तर एका ऊसाचे कमीत कमी चांगले 10 डोळे निघते. मग मी म्हटलं की बा म्हणजे आपण 8,000च्या ऐवजी म्हणजे हे 800 ऊसामध्येच आपला एक एकराचं हे होऊ शकते. त्याच्याऐवजी 1,000 ऊस घेतला म्हणजे 10,000 डोळे टाकायला घेतले आणि 1,000च्या हिशोबाने 8,000 ऊसाचे जे डोळे निघतील त्याच्यापासून जे रोप तयार होईल त्याचं ते लागवड व्हायला पाहिजे. तरी देखील पुढच्या खांडण्या भरण्यासाठी अजून 2,000 ऊस तिच्यामध्ये घातला. म्हणजे 10,000 ऊस घेऊन खरं म्हणजे 10पेक्षा जास्त देखील डोळे निघतात, पण कमीत कमी 10 जरी डोळे पकडले तर 1 लाख डोळे मी समजा लावले. मला खरं गरज होती 64,000 डोळ्याची 8 एकराचा ऊस लावण्यासाठी. बंधूंनो, यावर्षी झालेल्या पावसामुळे थोडी जास्त गडबड झाली. मी ज्या वेळेला मी 1 लाख डोळे लावलेला रोपाचा प्लॉट आपल्या 8 एकरामध्ये कन्व्हर्ट करायला गेलो, 5.5 एकर जमिनीमध्येच माझं रोप संपलं. 5.5 एकर जमिनीमध्येच माझं रोप संपलं. समजा जर मी हे 8,000 डोळे लावले असते, खरं म्हणजे 10 एकराचे डोळे तयार करून ते 5.5 एकरात जर पोचले म्हणजे 50%च उगवण झाली. मी मनामध्ये आनंद घेऊ शकलो असतो की आपण 8 एकर ऊस लावला आहे, पण तो 8 एकर ऊस नसून 4-4.5 एकर ऊस झाला असता. याचं दुसरं मोठं उदाहरण म्हणजे हे एक माझ्या इथे म्हणजे 5.5 एकर झाल्यावर पुन्हा 2.5 एकरासाठी नवीन रोप टाकावं लागलं आणि ते 2.5 एकरचं रोप लावल्यामुळे मग आता तुम्हाला आज तो 8 एकराचा प्लॉट हा पूर्ण ज्या पद्धतीने उगवायला पाहिजे त्या पद्धतीने तयार झाला. त्याच्यामुळे सगळ्यात म्हणजे ऊसाच्या लागवडीमध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय आहे तर जे सगळ्यात महत्त्वाचं आहे की आता मी तुम्हाला 8,000चं गणित सांगतो. समजा 5 फुटावर सरी काढली, 5 फुटावर जर सरी काढली आणि 1 फुटावर जर लागवड केली तर 1 एकरामध्ये 8,000 रोपं बसतात. हे 8,000 रोपं जर उगवले आणि काही केलं तरी कोणत्याही ऊसाला 5 फुटव्यापेक्षा कमी येत नाही. बरोबर आहे? 5पेक्षा जास्तच फुटवे येतात, 7 येतात, 8 येतात, 10 येतात, लोक 12च्याही गोष्टी करते. पण कमीत कमी 5 फुटवे जरी लक्षात घेतले, 8,000 रोपं उगवले तर 8-5 40,000 ऊस तुमच्या शेतामध्ये होणार. हा 40,000 ऊस हा जर 2 किलोचा झाला तर 80 टन होणार, हा 2.5 किलोचा झाला तर 100 टन होणार आणि 3 किलोचा झाला तर 120 टन होणार.
प्रश्न आहे आपल्या शेतामध्ये एकरी 40,000 ऊस झाला पाहिजे. या ठिकाणी बसलेले शेतकरी असतील त्यांनी स्वतः आता चिंतन करा की आपण कधी काही बेनं दिलेले शेतकरी असू. कोणाच्या बेनं दिल्यानंतर स्वतःच्या 1 एकरमधून जास्तीत जास्त बेनं किती गेलं असेल तर मला वाटत नाही या ठिकाणी बसलेल्या शेतकऱ्यांपैकी कोणी सांगेल की माझ्या इथे 25,000पेक्षा जास्त गेलं. तो 25,000ची खुश आहे, तो आनंदी आहे 25,000 गेलं तरी. कारण 6 रुपयाचा जर एक बेण्याचा दांडा असेल तर 25,000 गेलं असेल तर 1.5 लाखाचा ऊस गेला एका एकरातून. परंतु हा 25,000 बेनं जाऊन फायदा नाही, हा 40,000 उगवला पाहिजे होता. म्हणजे 8,000 डोळ्याला जर गुणीला 5 केलं तर 40,000 झालं. तर हा 40,000 ऊस पहिलं काय करायचं आहे तर आपल्याला आपल्या शेतामध्ये 40,000 ऊस पिकवायचा आहे. हा जर 40,000 ऊस पिकवायचा असेल तर आपल्या शेतामध्ये 8,000 रोपं उगवले पाहिजे याची काळजी घ्यायची आहे. आणि ते उगवले पाहिजे याच्यासाठी माझ्यासारख्या शेतकऱ्यांनी जो अनुभव घेतलेला आहे की इथून पुढे कोणत्याही ऊसाची लागवड ही थेट न करता ही रोपाच्या माध्यमातून करू. मग रोपं तुम्ही समजा जमतच नसेल तर कारखान्याच्या नर्सरीच्या माध्यमातून जे रोपं उपलब्ध होतात त्याचाही उपयोग केला चालेल. पण जर समजा जास्त लागवड करायची असेल तर हे गादी वाफ्यावरची जर रोपाची पद्धत बंधूंनो आपण अवलंबली तर पहिली गोष्ट ऊसाच्या उत्पादन वाढीमध्ये एकरी बंधूंनो आपण अचीव केली असं मी आपल्याला सांगू इच्छितो. आणि ही गोष्ट आपण करावी अशी आपल्याला विनंती आहे. एक वेळा ऊसाच्या रोपं लावल्यानंतर देखील 5-10% खांडण्या होतात, त्याही बंधूंनो आपण भरून काढल्या पाहिजे. दुसरं मी तुम्हाला एक उदाहरण देतो की हे मी जे म्हणतो आहे हे खरं आहे की नाही. मग याच्यापेक्षा आता एक माझा 8 एकराचा प्लॉटमध्ये 5.5 एकरात ऊस पुरला, दुसरं 5.5 एकर लावणार होतो ते 3.5 एकरातच माझं रोप संपलं. पण मागच्या वर्षी आपल्या पूर्ती कारखान्यामध्ये आणि महात्मा कारखान्यामध्ये 300 हेक्टर ऊस लागला 8 साली, जो मागच्या वर्षी गळीताला आला. मागच्या वर्षीच्या गळीत हंगामाला 300 एकर महात्माची लागला होता, म्हणजे वर्धा जिल्ह्यात लागला होता. 300 एकर ऊस नागपूर जिल्ह्यात लागला होता. हा 300 एकर ऊस जो नागपूर जिल्ह्यामध्ये लागला तो कारखान्यामध्ये आम्ही जेव्हा तोडून आणला आणि या 300 हेक्टरचं ज्या वेळेला आम्ही टनेज काढलं तर ते आम्हाला हेक्टरी 92 टन मिळालं. हेक्टरी 92 टन मिळालं. पण महात्मामध्ये मात्र हाच 300 हेक्टर ऊस ज्यावेळेला तोडून आणला, खरं पाहिलं तर महात्माचा म्हणजे वर्धा जिल्ह्याच्या तिथे ज्या वेळेला मुरुभाऊ वानखेडे होते त्यांनी महात्मा साखर कारखाना चांगल्या रीतीने चालवला. वर्धा जिल्ह्यातला शेतकरी ऊस आपल्यापेक्षा चांगला पिकवतो असं आपण म्हणतो. परंतु त्या महात्माच्या कार्यक्षेत्रामध्ये हा 300 हेक्टर ऊस ज्यावेळेला तोडून आणला त्याचं टनेज हेक्टरी 72 टन निघालं. म्हणजे पूर्तीच्या 8 साली ऊसाचं हेक्टरी टनेज ऊस तेवढाच 92 टन निघते आणि महात्माचं 72 टन निघते. याचं ज्यावेळेला ॲनालिसिस करायला गेलो, याचं जेव्हा कारण शोधायला गेलो तर साधारणतः पूर्तीमध्ये जो ऊस लागलेला होता आमचा 300 हेक्टर, याच्यापैकी जवळजवळ 212 हेक्टर ऊस हा रोपावर लागला होता. आणि महात्मामध्ये आम्ही रोपं दिले नव्हते तिथल्या शेतकऱ्यांना, त्यांनी स्वतः ऊस लावला होता, तो ऊस थेट लागला होता. म्हणजे हे मोठं स्केल, मोठ्या प्रमाणावरच्या गोष्टी लक्षात आली आहे की रोपं घेऊन, म्हणजे इथे शेतकऱ्यांनी रोपं तयार नव्हते केले, नर्सरीतून घेतले होते, पण रोपाच्या माध्यमातून लागवड केल्यामुळे त्याची उगवण क्षमता शेतामध्ये जास्त राहिली आणि हा 92 टन आणि 72 टन 20 टनाचा फरक आपल्या लक्षात आला. म्हणून बंधूंनो अतिशय महत्त्वाचं आहे की काही करून आपण इथून पुढची लागवड ही रोपाद्वारे करा. रोपाद्वारे करण्याचं कारण मी सांगतो आहे की ते 100% उगवलं पाहिजे. काही लोक म्हणतील की आम्ही जवळजवळ लावतो, काही रोपं लावण्यासाठी वेगळं काम करतो, कोणतीही पद्धत अवलंबा, पण आपल्या शेतामध्ये ऊस 1 महिन्याच्या होईपर्यंत 100% 1-1 फुटावर उगवून झालेली आहे हे अश्युअर्ड करा. मी मला मी हमखास सांगतो की पुढच्या कोणत्याही गोष्टी कमी केल्यानं, एखाद्या वेळेला खताची एक बॅग कमी दिली, एखाद्या पाण्याची पाळी कमी झाली तरी शेतकरी 50-60 टनापेक्षा कमी राहणार नाही. आणि जो शेतकरी मी पुढे सांगतो या सगळ्या गोष्टी करेल तर तो 100 टनापेक्षा कमी राहू शकत नाही. माझा स्वतःचा अनुभव आहे की मी मागच्या वर्षी आता या 4 एकराचं माझं बेनं गेलं. या 4 एकरामधून 86-032 आणि 265 दोन्ही बेनं गेलं. 1,62,000 ऊस माझा गेला. 1,62,000 म्हणजे मला जे 40,000 ऊस एकरी पाहिजे होता तो मिळाला. हे प्रमाण म्हणजे मोजून सिद्ध झालं. आणि आज 1,62,000 ऊस हा 6 रुपयाच्या भावाने गेल्याने 4 एकरातून 9,72,000चा ऊस जर काढला असेल तर त्या संत्र्याचे झाडं उपडायचे नाही तर काय पूजा करायची त्याची. समजा बेनं नसतं गेलं. आता मी मुद्दामून एक चांगला प्लॉट होता, शेतकरी मागत होते मला प्लॉट, म्हटलं मला याला मोजायचा आहे.
माझा अंदाज आहे की तो प्लॉट माझा 110 टनापेक्षा कमी राहणार नाही. 100 टन जरी भरला तरी 200 रुपये भाव आणि तो आडसाली होता म्हणजे 2200. 100 टनाचे 2,20,000 रुपये. सांगा बरं कुठे काय शेतकरी आत्महत्या करतील. मी म्हणतो 5 एकराचा शेतकरी ज्याच्या घरी जर ओलिताची सोय असेल तर तो शेतकरी 50,000 रुपये महिना कमावू शकला पाहिजे. 10 एकर शेती ज्याच्याजवळ आहे, ओलिताची सोय आहे, त्यांनी 1,00,000 रुपये महिना कमावला पाहिजे. ह्या सरकारी नोकरीमध्ये आणि कोणाच्या ऑफिसमध्ये चपराशाची नोकरी करणं आणि बाबूची नोकरी करणं याच्यापेक्षा घरी जर 10 एकर शेती असेल आणि तो जर व्यवस्थितरित्या त्याच्या पाठीमागे लागला. पण याच्यासाठी शेतकऱ्याने ऊस जरी लावला तर हे ऊस हे काम न करणाऱ्या शेतकऱ्याचं पीक आहे असं समजायचं नाही आहे. ठीक आहे, इतर पिकाच्या तुलनेमध्ये त्याला कमी मेहनत लागते, परंतु त्याच्यावर देखील बंधूंनो लक्ष देण्याची गरज आहे. तर सगळ्यात महत्त्वाची मी तुम्हाला गोष्ट वारंवार सांगण्याचा आणि बिंबवण्याचा जो प्रयत्न करतो आहे की आपल्या शेतात लागलेल्याची उगवण क्षमता आपल्याला पाहिजे असल्यामुळे शक्यतो, आणि हे किती खांड्या भरतो म्हटलं आणि किती काही करतो म्हटलं शक्य नाही आहे, म्हणून शक्यतोवर 90% शेतकऱ्यांनी, ज्याला जमेल त्या 100% शेतकऱ्यांनी इथून पुढे रोपाच्या माध्यमातून ऊसाची बंधूंनो लागवड करावी. मग सगळ्यात चांगला मार्ग आहे पाणी देण्याचा. आज कालच या ठिकाणी मुख्यमंत्री बोलून गेले, कुठल्या तरी पेपरला आज हेडलाईन आहे की इथून पुढे ऊसाचं पीक तुम्हाला ड्रीपशिवाय घेताच येणार नाही. आणि मुख्यमंत्री बोलतात म्हणून नाही, ऊसाचं एकरी उत्पन्न वाढवायचं असेल, आता सध्याची लोडशेडिंगची परिस्थिती, उपलब्ध पाण्याची अवस्था, मजुराची कमतरता आणि त्या पिकाची गरज, या चारही गोष्टींमुळे आज बंधूंनो ड्रीपची आवश्यकता आहे. ठीक आहे, ड्रीपच्या काही योजनांमध्ये कमी जास्त होईल, सुटेल तो प्रश्न, परंतु ड्रीपशिवाय 100 टनाचा शेतकरी हे स्वप्न पाहणं कठीण आहे. कारण अदरवाईज ऊसाला 20 पाण्याच्या पाळ्या द्याव्या लागतात आणि एका पाळीला 4 लाख लिटर पाणी लागते. किती तुमच्या इथे पाणी असू द्या, पण या शेल्याहून ज्या वेळेला ऊस मोठा होऊन जातो शेवटी याच शेल्यावर पाणी लावावं लागते आणि तिकडच्या शेल्यावर पाणी निघाला का नाही पाहावं लागते. ऊसात काही मध्ये घुसता येत नाही. बंधूंनो, इथून पुढे मी सांगितल्याप्रमाणे पाणी देण्यासाठी, कमी पाण्यामध्ये ऊस जगवण्यासाठी, ड्रीपच्या माध्यमातून खते देण्यासाठी, लोड शेडिंग जरी असलं तरी रात्री बटन दाबून दिले तरी रात्रभर पाणी देता येते, म्हणून माणसं उपलब्ध होत नाही. या सगळ्या कारणास्तव इथून पुढे आपल्याला ऊसाची शेती ड्रीपशी केल्याशिवाय पर्याय नाही. कोणत्याही कंपनीचा आपण ड्रीप घ्या, पण बंधूंनो ड्रीपकडे आपल्याला वळावंच लागेल. ड्रीपची आवश्यकता पाणी देण्यासाठी जशी आहे तशी हा जो आपला पहिला जो बेझल डोस आहे, हा बेझल डोस दिल्यानंतर उरलेले सगळी खतं या ड्रीपच्या माध्यमातून जर आपण दर आठवड्याला देऊ शकलो तर हा पुन्हा 100 टनाकडे जाण्याचा मार्ग आहे. दर आठवड्याला आपण ही ड्रीपची खतं एक दिवस जर ठरवला आणि त्याचा जो चार्ट देतात की युरिया इतका द्या, नायट्रोजन द्यायचं असेल तर 12-61-0 फॉस्फरससाठी सांगतात, म्युरेट ऑफ पोटॅशसाठी सांगतात, ही सगळी खतं आपल्याला ड्रीपच्या माध्यमातून बंधूंनो दिल्या जाते. त्यानंतर या ऊस या पिकाला या मुख्य NPK शिवाय नायट्रोजन, फॉस्फरस आणि पोटॅशच्या व्यतिरिक्त मायक्रोन्यूट्रंटची अतिशय गरज आहे. आणि या मायक्रोन्यूट्रंटची गरज उपलब्धता, या दोन गोष्टीचा आपल्याला ताळमेळ करावा लागतो. तर ही जी मायक्रोन्यूट्रंटची जी खतं आहेत ही मार्केटमध्ये उपलब्ध आहे, परंतु पुरतीनी हे मायक्रोन्यूट्रंटची खतं पुरतामिनो शुगर केन प्लस ही जी 5 लिटरची कॅन आहे, या 5 लिटरच्या कॅनमध्ये बंधूंनो उपलब्ध करून दिली आहे. या पुरतामिनो शुगर केन प्लसमध्ये कोबॉल्ट 0.1% आहे जी ऊसाची आवश्यकता आहे, मॉलिब्डेनियम 0.5% आहे, बोरॉन 0.5% आहे, मॅग्नेशियम 1% आहे, झिंक 3% आहे, आयर्न 2.5% आहे, 2.5% आहे, कॉपर 1% आहे. ह्या सगळ्या 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7 घटकाची जी ऊसाला आवश्यकता आहे, हे 7ही घटक ही जी 5 लिटरची कॅन आपल्या डोळ्यासमोर दिसते आहे याच्यामध्ये उपलब्ध आहे. याची एक आणखी विशेषता आहे, अशा प्रकारची खतं पुरतीचीच का घ्यावी, दुसऱ्याची का नाही घ्यावी. VSIची उपलब्ध आहे, आणखी दुसऱ्या कंपनीची उपलब्ध आहे, परंतु हे जे मी 7 घटक आपल्याला सांगितले, हे 7 घटक आपण ॲमिनो ॲसिडमध्ये डिझॉल्व केलेले आहेत. म्हणजे या 5 लिटरच्या कॅनमध्ये पहिले 5 लिटर ॲमिनो ॲसिड आहे आणि या ॲमिनो ॲसिडमध्ये हे 7 घटक टाकलेले आहेत. इतर कंपन्यांचे जे मार्केटमध्ये उपलब्ध आहे त्याच्यामध्ये त्यांनी तो मीडिया पाणी वापरलेला आहे आणि पाण्यामध्ये हे 7 घटक टाकलेला आहे. म्हणजे पुरतामिनो ॲमिनो ॲसिडची वेगळी गरज आहेच पिकाला. त्याच्यामुळे तुम्हाला सांगतो की आज पंजाबराव कृषी विद्यापीठाच्या अकोल्याला याचे आपले प्रयोग चालू आहे. त्या ठिकाणी त्यांनी 2 कंपन्यांचं मायक्रोन्यूट्रंट
पुरतीचं पुरतामिनो शुगरकेन प्लस आणि एकावर एकही प्रयोग नाही केला. असे 4 प्लॉट उभे आहेत. असे 4-4 प्लॉटचे 3 गट आहे. इतरांच्या तुलनेने 3 पट चांगले प्लॉट हा पुरतामिनो वापरून बंधूंनो आहे. आणि हे पुरतामिनो शुगरकेन प्लस आपण शेतकऱ्याला उधारीवर उपलब्ध करून दिलेलं आहे. कारण उपलब्ध होणे त्याच्यासाठी आज जी आर्थिक स्थिती शेतकऱ्याची बरोबर नाही आहे त्याचा विचार करणे, त्याच्यामुळे 1200 रुपयामध्ये हे आमच्या गटप्रमुखाच्या मार्फत, कृषी सहाय्यकाच्या मार्फत आपल्याला ते मागच्या वर्षी मोठ्या प्रमाणावर लोकांनी त्याचा उपयोग केला आहे. याचा एकरी 5 लिटरची कॅन जी आहे, म्हणजे पहिला डोस त्याचा 2 लिटरचा आहे आणि नंतरचा डोस 3 लिटरचा आहे. तर याचा देखील वापर, ही जी 7 वेगवेगळी घटकं आहेत, ज्या कारण आपण नुसतं ऊस लावायला नाही निघालो आहे, आपल्याला ऊसाचं एकरी 100 टन उत्पन्न घ्यायचं आहे म्हणून आपण प्रयत्न करतो आहे. मग 100 टनासाठी कसं आहे, एखाद्या विद्यार्थ्याला शाळेमध्ये पास होणं सोपं आहे. 35 मार्क लवकर थोड्याशाच अभ्यासात मिळून जाते. कधी कधी अभ्यास नाही केला तरी मिळून जाते. थोडासा अभ्यास केला तर 50% मिळते, त्याच्यानंतर थोडासा केला तर 70% मिळते. पण 70%नंतर एक मार्क जरी वाढवायचा असेल तर जेवढी 70%ला मेहनत लागते तेवढीच त्याला पुढे काळजी घ्यावी लागते. त्याच्यामुळे 20 टन 30 टन असाच पिकेल, परंतु त्याच्या पुढे ज्या वेळेला जायचं असेल त्यावेळेला शास्त्रीयदृष्ट्या आपल्याला त्याचा अभ्यास करावा लागेल आणि तो अभ्यास आपल्या वतीने आम्ही करण्याचा प्रयत्न करतो आहे. आणि म्हणून पुरतामिनो शुगरकेन प्लस ॲमिनो ॲसिड बेस माणसांच्या केसापासून, आपण आधीच्या चर्चासत्रामध्ये जर हजर असाल तर आपल्याला दर महिन्याला तिरुपती बालाजीवरून 3 ट्रक केस आणावं लागतात, इतकी याची डिमांड आहे. इथे बनते आणि दिल्लीला जाते. आता तर दुबईवरून याचा ऑर्डर आपल्याला मिळालेला आहे, पण ते दुबई जाऊ द्या, दिल्ली जाऊ द्या, आपल्या इथल्या शेतकऱ्यांसाठी हे पुरतामिनो शुगरकेन प्लस बंधूंना उपलब्ध आहे. ऊस लागवडीच्या वेळेला घ्यायचा आहे, ऊस ज्या वेळेला कारखान्यामध्ये तोडून येईल त्यातनं याची कपात होणार आहे. त्याच्यानंतर पुन्हा आम्ही सुरुवातीला जे म्हणालो की 0.5 पेक्षा ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचा जास्त नसेल तर ती जमीन कोणत्याही पिकाला उपयोगी नाही. आणि ते जो ऑर्गॅनिक कार्बन ठरवतो तो त्या जमिनीतले जीवाणू ठरवतात. आता हे जमिनीतले जीवाणू योग्यरित्या सांभाळले गेले पाहिजे म्हणून आपण बायो फर्टिलायझर, जैविक खताच्या बाबतीमध्ये ऐकत असू. आता पुरतीने ही जैविक खतं देखील तयार करायचा प्रयत्न केला आहे. ॲझोटोबॅक्टर तयार केला आहे जो हवेमध्ये नत्र आहे, म्हणजे पिकाला लागणारा 78% नत्र जर कुठून येत असेल तर तो हवेतून येतो. हा ॲझोटोबॅक्टरचा जर आपण त्या कोणतंही पीक असू द्या, रोपाच्या मुळाशी जर आपण त्याचं ड्रेंचिंग केलं, ड्रिपच्या माध्यमातून ते खत दिलं तर हे ॲझोटोबॅक्टर हवेतलं नत्र शोषून घेतं. ॲसिटोबॅक्टर आहे, समजा आपण आता ॲसिटोबॅक्टरचा उपयोग बेणे प्रक्रिया करायला करा म्हणतो, कारण बेण्यामध्ये जो एक डोळा आहे, सुरुवातीच्या काळामध्ये ज्यावेळेला तुम्ही बेना जमिनीत लावता तर त्या बेण्यामध्ये जे काही उपलब्ध त्याच्या भरोश्यावर त्याला उगवायचं आहे. तर त्या बेण्याच्या आतमध्ये जे काही उपलब्ध आहे ते डोळा बाहेर निघण्यासाठी मदत करण्यासाठी ॲसिटोबॅक्टर मदत करतं. आपण PSB काढलेला आहे, फॉस्फरस सोल्युबलायझर, आपण KMB काढला आहे, पोटॅश सोल्युबलायझर. हे प्रॉडक्ट आता सॅम्पल म्हणून रेडी झाले आहेत. 3 महिन्यामध्ये पुरतीचे 4ही प्रॉडक्ट मार्केटमध्ये येतील. परंतु तोपर्यंत आम्ही एका कंपनीसोबत टायअप केला आहे आणि हे 9.5 लिटर एका एकराला 3000 रुपयाचं किट उधारीवर पुन्हा देण्याचा, म्हणजे उसाच्या पैशातून कपात करू अशा पद्धतीने त्याची आपण व्यवस्था केली आहे. म्हणजे 1200 रुपये ते आणि 3000 रुपयाचं हे किट, 4200 रुपयाचं जर साधारणतः हे या गोष्टीचा आपण उपयोग केला, मी तुम्हाला सांगतो 15% ऊसाचं उत्पन्न याच्यामुळे वाढल्याशिवाय राहणार नाही. दुसरा फायदा आहे, जी खतं आपण टाकणार आहोत ती त्या पिकाला मिळणार आहे. तिसरा फायदा आहे की आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन वाढण्यासाठी बंधूंनो त्याची मदत होणार आहे. मी याचं मार्केटिंग करायला इथे उभा नाही आहे, परंतु ऊस या पिकाबद्दल आपण बोलत असल्यामुळे या पिकाला याची आवश्यकता आहे म्हणून मी आपल्याला सांगतो आहे. आणि आम्ही हे 5 लिटरची कॅन सोडून जे 1 लिटरची कॅन आहे ती इतर पिकांसाठी तयार केलेली आहे. ज्याला कोणाला पाहिजे असेल ते बंधूंनो ती घेऊ शकतात. त्यानंतर मी आपला दुसरा अनुभव या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे आणि तो म्हणजे मला असं वाटतं, म्हणजे ते पुन्हा आपल्या अनुभवाचे आपल्याला उलट दिसेल की माझं असं वैयक्तिक मत तयार झालं आहे आणि जे माझं पुढच्या वर्षी प्रयोगाने सिद्ध होईल की खोडव्याचं उत्पन्न हे लावणीच्या ऊसापेक्षा, लागवडीच्या ऊसापेक्षा जास्त आलं पाहिजे असं मी म्हणतो. खरं म्हणजे तुम्ही म्हणाल हे तर काहीतरी भलतं सांगून राहिले. आपला जो अनुभव आहे तो अनुभव असा आहे की खोडव्याचं उत्पन्न लावणीच्या उत्पन्नापेक्षा कमी येते. आणि मला असं वैयक्तिकरित्या वाटतं आहे की खोडव्याचं उत्पन्न हे लावणीच्या उत्पन्नापेक्षा किमान पहिला खोडवा, जर 100 टनाचा पहिला लागणीचं उत्पन्न आलं असेल तर 120 टनाचा खोडवा आलाच पाहिजे.
आणि ह्या आला पाहिजे असेल तर याच्यासाठी काय करावं लागते, तर याच्यासाठी जो खोडवा व्यवस्थापनामधल्या पुन्हा 2-3 गोष्टी जरी बंधूंनो आपण केल्या आणि हिच्यामध्ये पुन्हा पहिलं वाक्य तयार झालं लावणीमध्ये की माझ्या शेतामध्ये लावलेला सगळा ऊस हा उगवलेला असला पाहिजे, हे पहिलं वाक्य झालं लावणीच्या ऊसाचं उत्पन्न करण्यासाठी. तसं खोडव्याच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला सांगतो, किती चांगला ऊस तोडणीवाला येऊ द्या, आता बेनं तर आपण आपल्या घरचं तोडून देतो, आपले मजूर लावतो, हे पुसदचं मजूर येऊ द्या, उमरखेडचं येऊ द्या, पाथर्डीचं येऊ द्या, कोणताही ऊस तोडणेवाला जरी आला तरी तो साधारणतः ऊस जमिनीपासून 4 इंच 6 इंचावरूनच ऊस तोडतो. आपला अनुभव आहे, तो ऊस जो आहे तो 4 इंच 6 इंचावरून तोडतो. हा 4 इंच आणि 6 इंच जो ऊस जमिनीमध्ये शिल्लक राहतो त्याला आपण फण म्हणू, म्हणजे पराठीचे फणं म्हणतो, तर आपल्या ज्वारीचे फणं असतेच. हे जे 6 इंचाचं बुडखं ज्याला आपण म्हणतो ते जमिनीमध्ये शिल्लक राहतं, याच्यामध्ये बंधूंनो आपण त्याचं बारकाईनं निरीक्षण करा, किमान 1 किंवा 2 डोळे त्या 6 इंचामध्ये ऊसाचे राहतात. आणि ऊस कुठून जन्माला येतो, ऊस हा त्या डोळ्यातून जन्माला येतो. हे जे बुडखं शिल्लक आहे 4 इंच 6 इंच, हे आपल्याला तासायचं आहे, छाटायचं आहे. मी पुन्हा सांगतो की हे भाषण इथून बोलणं फार सोपं आहे, भाषण देणं फार सोपं आहे, परंतु पुन्हा छातीवर हात ठेवून आपले शेतकरी बंधूंना बघावं की मी मागच्या वर्षीच्या खोडव्याचा ऊसाचे बुडके छाटले होते का. 90 नाही 95, मी काही कोणाला हातवर करा म्हणत नाही, पण 95% शेतकरी सांगतील, आपल्या मनाला सांगतील की मी ऊसाचे बुडके छाटले नाही. आणि हे का छाटले पाहिजे आणि हे आम्ही छाटत पण का नाही, एक तर मजूर लागते, मजुराची उपलब्धता नाही आहे. दुसरं काय होते, ज्या वेळेला ऊस तोडून नेते त्यावेळेला तर पहिले तर ऊस तोडून गेला याचीच खुशी राहते, 8 दिवस 10 दिवस पण गेला आपल्या वावरातून, बरोबर आहे. मग एकूण प्लॉट सुरू झाला समजा 4 एकराचा तोडण्यासाठी समजा 15-20 दिवस लागते. आणि मग एक वेळा ऊस गेल्यावर मग काय कुठे एखादं कोणतं काम राहिलं असेल शिल्लक तेही करून साधारणतः ऊसाचा ऊस तुटून गेल्यानंतर आपण त्या खोडव्याच्या प्लॉटकडे 15 दिवसांनाच पाहतो, बरोबर आहे की नाही. या 15 दिवसामध्ये काय होऊन जातं, या 15 दिवसामध्ये ह्या जमिनीच्या वर जे फुटवा राहिलेला आहे या फुटव्यातून डोळा येते, ऊस यायला लागते आणि मग वावर हिरवं दिसायला लागतं. हिरवं दिसायला लागल्यावर पुन्हा आनंद होतो, चला झाला आपल्या खोडव्याला आपले फुटवे येणं सुरू झाले. इथे बंधूंनो आपण मार खातो. हा जो जमिनीच्या वर 4 इंच आणि 6 इंचाचा शिल्लक राहिलेला फुटवा आहे, बुडखा आहे, हिच्यातून जो ऊस निघतो हा या ऊसाचं त्या ऊसाचं जे रूट झोन तयार झालेला, मुळं तयार झालेली आहे, याच्याशी संबंध बरोबर येत नाही. याचे काय भानगड होते की हा ऊस दिसायला सुरुवातीला 2 महिने 3 महिने 4 महिने चांगला दिसतो, परंतु 4 महिन्याने हा वाढलेला ऊस, जमिनीच्या वरच्या डोळ्यातून आलेला ऊस हा मरतो आणि हा डबल नुकसान करतो. हा काय करतो, ह्या जमिनीच्या वर आहे, याला सगळं पोषक वातावरण आहे, हवेतला नायट्रोजन घेता येतो म्हणून लवकर निघतो. यानी वर कोंब काढल्यानंतर याला लागणारे अन्न घटक हा घ्यायला लागल्यामुळे जमिनीच्या मुळातून जे फुटवे यायला पाहिजे त्याला येऊ देत नाही. एक गोष्ट मोठी होते तर तो खालच्या दुसऱ्या फुटव्याला देखील येऊ देत नाही. आपल्याला खोडव्याच्या बाबतीत काय करायचं असेल तर हे जमिनीच्या वर जेवढे डोळे आहे, छाटायचं आहे म्हणजे काय करायचं आहे, जमिनीच्या वर जेवढे डोळे या बुडख्याच्या माध्यमातून शिल्लक राहिलेले आहे ते तासून टाकायचे आहे आणि खोडव्यामध्ये 100% जे फुटवे आहे ते त्याच्यात जे सगर तयार झालेला ते रूट झोन एवढं मोठं तयार झालं आहे 5 फुटव्याचं 6 फुटव्याचं, तिथून ऊसाचा खोडव्याचा फुटवा फुटला पाहिजे. ही एकच गोष्ट बंधूंना आपल्याला करायची आहे आणि अतिशय कठीण आहे. म्हणजे खोडव्याचं उत्पन्न जर वाढवायचं असेल तर जमिनीच्या वरचे डोळे तासून टाका, येणारे सगळे फुटवे हे जमिनीच्या रूटमधून येऊ द्या आणि मग रूटमधून जर आले तर मी तुम्हाला सांगतो, मग जे माझं पहिलं वाक्य होतं की लावणीच्या ऊसापेक्षा खोडव्याचं उत्पन्न जास्त कसं. मला सांगा, लावणीच्या वेळी काय केलं आपण, एक डोळा लावला, समजा रोप लावला असेल तर एकाच डोळ्यापासून तयार केलेलं रोप लावलं आणि त्या एका रोपाले 5 फुटवे 6 फुटवे येण्याची वाट पाहिली. आता तर तुमच्यापाशी रोपाच्या ऐवजी हे 5 फुटव्याचं 6 फुटव्याचं एवढं मोठं रूट झोन तयार आहे आणि हिच्यातून तुम्हाला रोपं पाहिजे. म्हणजे जर समजा तुमच्या लावणीच्या ऊसाला जर 5 फुटवे आले असेल तर खोडव्याला 7 फुटवे आल्याशिवाय राहणार नाही. आणि हे जर 7 फुटवे आणायचे असेल ते तसे येतील, परंतु हे जमिनीच्या वरचे जर बुडके छाटले नाही तर हे सुरुवातीला तुम्हाला हिरवे दिसतील, परंतु कारखान्यामध्ये येण्यापर्यंत हे ऊस जिवंत राहणार नाही आणि जमिनीतलं अन्नद्रव्य, जमिनीतलं खतं घेऊन हे मरतील आणि मग जे फुटवे हे आपल्याला कारखान्यामध्ये जो ऊस येईल त्याच्यासाठी शिल्लक राहील, त्याच्यासाठी त्यातलं अन्नद्रव्य शिल्लक राहणार नाही. म्हणून 2 गोष्टी बंधूंनो करा, मी तुम्हाला सांगतो. लागवणीच्या बाबतीमध्ये
100% उगवण आणि खोडव्याच्या बाबतीमध्ये बुडके छाटणं. याच्यामध्ये 2-3 प्रकारे हे केलं जाऊ शकतं. एक, मजूर मिळत असेल मजुराच्या हातानं कापून घेतले कोयत्याने फारच चांगले, नाही मिळाले तर माझा अशी तुम्हाला विनंती आहे की ज्या वेळेला हे मजूर आपल्या शेतामध्ये ऊस तोडणीला येतं त्याच्यासोबत काही चांगले शेतकरी हे ऊस सकाळपासून तोडतात, 12-1 वाजेपर्यंत गाडी भरली जाते आणि मग ते मजूर गाडी भरल्यावर गाडी कारखान्यात गेली की दुसऱ्या दिवशीपर्यंत रिकामं राहतं. समजा याच्यासोबत तुम्ही 1000 रुपये 1500 रुपये एकरी जर करार केला आणि याच्या ह्या दुसऱ्या पारगीचा उपयोग ते नाहीतरी रिकामे राहतात हे खोडवे छाटण्यासाठी जर करून घेतला त्याच वेळेला ज्या वेळेला तो मजूर आपल्या इथे आहे तर मला वाटतं हे खोडवं चाचणी त्यावेळेला बंधूंना होऊ शकेल. चांगला शेतकरी पुन्हा सांगतो खोडव्यामध्ये देखील 10% 20 म्हणजे रोपाची लागवड असेल तर 10% खांडण्या राहील आणि समजा मागच्या वर्षी मी जर रोपाची लागवड केली नसेल तर माझ्या वावरात 40% खांडण्या तशाच आहे. तर या बुडके छाटल्यानंतर चांगल्या शेतकऱ्यांनी माझा ऊस जर आता आपल्याला आपण कॉम्प्युटराइज प्रोग्राम केला आहे, साधारणतः केव्हा ऊस तोडल्या जाणार याची सगळ्या शेतकऱ्यांना कल्पना आहे. आपल्या प्रोग्रामप्रमाणे समजा जर 15-20 दिवस आधी आपण पुन्हा याचे रोपं तयार करून ठेवले 10-15% आणि हे बुडके छाटल्यानंतर जर समजा काही गॅप्स असेल त्या गॅप जर आपण पुन्हा भरून काढू शकलो खोडव्यातल्या देखील तर बंधूंनो मी तुम्हाला सांगतो हे जर 100 टन आलं असेल आणि बुडख्यातले पुन्हा गॅप भरू आपण आणि बुडख्याच्या त्या एवढ्या मोठ्या रूट झोनमधून आपल्याला बुडखे पाहिजे आहे तर तुम्हाला कुठल्याही परिस्थितीमध्ये हे 100 टन असेल तर ते 120 टन आल्याशिवाय राहणार नाही असं मला वाटते. याच्याशिवाय आपण बाकी बेजल डोस देणे, समजा ड्रीप नसेल तर दुसरा मोठ्या बांधणीच्या वेळेचा दुसरा डोस देणे, मायक्रोन्यूट्रॉनचा उपयोग करणे, शेणखत टाकत असताना मी आधी सांगितल्याप्रमाणे हे PKVमधून ॲझोटोबॅक्टर PSB ट्रायकोडर्मा हे कल्चर विकत आणून ते टाकून शेणखत टाकण्याचा प्रयत्न करणे, 2 वेळा हे जैविक खत वापरणे, या सगळ्या आणि समजा जर आपण ड्रीप करू शकलो तर विदर्भातला शेतकरी हा 100 टनापेक्षा कमी राहील असं मला वाटत नाही. मी स्वतः पुढच्या वर्षी 35 एकरामध्ये 100 टनाच्या हिशोबाने 3,500 टन ऊस पिकला पाहिजे अशी अपेक्षा धरून आहो आणि 3,500 टन ऊस 2000चे भावाने खपला 70 लाखात गेला तर मग काय शेतकरी काय मागे राहणार आहे. बंधूंनो ऊस हे पीक अतिशय क्रांतिकारी पीक आहे परंतु त्याला असं समजू नका की ते असंच येऊन जाते. कारण काय होते येते ना असं येते 20 टन येते असं लावून देतो आपण, जे उगवलं नाही त्याची काळजी घेत नाही. अधूनमधून आपला पहिले युरियाचं पोतं कशाचं पोतं दिलेलंच आहे, जेवढं जमलं तेवढं पाणी माणूस अधूनमधून देऊनच राहिलेला आहे आणि कारखाना येते आणि ऊस तोडून घेऊन जाते. अशा शेतीने तो 20 टनाच्या 20च टन राहील पण 100 टन आपल्याला पिकवायचा असेल तर याही पिकाला बंधूंनो आपण या पद्धतीने जर केलं आणि पुन्हा माझे 2च ब्रीद वाक्य मी करणारा समजतो ऊसामध्ये की लावणीच्या ऊसासाठी रोपाद्वारे लागवड करा आणि खोडवा राखताना बुडके छाटा, ह्या 2 गोष्टी केल्या तरी या विदर्भाचा शेतकरी 60 टनापेक्षा कमी राहणार नाही असा माझा वैयक्तिक स्वतःचा अनुभव मला वाटतो. तो मी आपल्यासमोर आज शेतकरी या नात्याने सांगण्याचा प्रयत्न केला. इतकेच बोलून मी या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. आजची ही कार्यशाळा खऱ्या अर्थाने आपल्या भागातील शेतकरी आणि केवळ तंत्रशुद्ध कार्यशाळा नसून तंत्रशुद्ध तर आहेच पण आपले अनुभव म्हणजे आपण आपल्या शेतात काय केलं आणि तुम्ही तुमच्या शेतात काय केलं याचं एक प्रकारे चर्चासत्र आहे. या चर्चासत्रामध्ये मला आनंद या गोष्टीचा वाटला की 100 टनाच्या वर माझं उत्पादन येऊ शकते 110 टनापर्यंत. चॅलेंज आहे. सावनेरचे शेतकरी या ठिकाणी बसले आहेत, इथं गावंडे साहेब बसले आहेत. म्हणजे मी तुमचा ऊस पाहून आलो आणि दिवे साहेबांनी 100 टनाच्या वर आणि ॲक्च्युली त्यांचा 40,000 मिलेबल केन लांबड साहेब ऊसाचा कारखान्यात जो गाडपास ऊस जातो तो एका एकराला 40,000 काड्या निघाल्या तरच आपण 100 टनाच्या गोष्टी करू शकतो. अत्यंत महत्त्वाचं त्यांनी सांगितलं. त्यांनी आता जे आपल्या भाषणात सांगितलं की खोडवा 100 म्हणजे फ्रेश ऊस 100 जर असेल राठी साहेब तर खोडवा 120 कसा येऊ शकते हा संभ्रम आहे. मलाही अशी चिंता पडली की आता जो आडसाली ऊस आपण लावला दिवे साहेब जून महिन्यामध्ये, काही लोकांनी जूनच्या सुरुवातीला लावला. मी सावनेरवाल्या शेतकऱ्यांना म्हणायचो की तुम्ही बाबा इतक्या लवकर ऊस का बरं लावता, ते म्हणे नाही आम्हाला नंतर पाऊस लागून पडते त्याच्यामुळे आत्ताच ऊस लावू द्या. पण ज्यांनी जूनच्या सुरुवातीला ऊस लावला अनेक शेतकऱ्यांची अशी ओरड होती की साहेब फुटवे आमचे कमी आले कारण नंतर पावसाचं प्रमाण वाढलं. जिथे ओलावा असेल तिथं वाराणी येईपर्यंत म्हणजे वापसा कंडिशन येईपर्यंत फुटवे येत नाहीत. ज्यांची जमीन वाराणीसार असेल तिथं फुटवे लवकर आले. मग काही शेतकऱ्यांनी ऑगस्ट महिन्यात बुडापासनं कापला, काही शेंड्यावरनं कापला, अनेक प्रयोग केले. आता चांगले फुटवे आले
आणि म्हणून एकरी 40,000 ऊसाची संख्या, मी काही शेतकऱ्यांना हे सांगतो की आपली 5 फुटात जर लागवड असेल, फुटवे काही एकदम एका प्रत्येक बुडाला एकदम काही 10 फुटवे येत नाहीत, फुटवे यायलाच आपल्याला 1-1.5 महिना लागते. त्याच्यामुळे पक्की बांधणी करायची की नाही करायची याही संभ्रमात आमचा शेतकरी राहते. समजा बांधणी करून टाकली ना, ज्याले फुटवे नाही आले तो जर दबला, ज्याले फुटवे आले त्याचं ठीक आहे, पण तो जर दबला तर कसं अनेक प्रश्न आहेत. आणि म्हणून शेती ही तंत्रशुद्ध करावी, शास्त्रशुद्ध करावी, अभ्यासाने करावी, हे जे म्हणतात ते अगदी खरंच आहे. त्याच्यामुळे पक्की बांधणी 3 महिन्यानंतर करा असं आपण म्हणतो, म्हणजे माती चढवणे. पण 3 महिन्यानंतर बांधणी करताना प्रत्येक फुटव्याला 10 फुटवे आहेत का प्रत्येक बुडाला हे तपासणं अत्यंत गरजेचं आहे. आणि म्हणून आपली 5x1 फुटावर जर लागवड असेल, 5x1 फुटावर, तर धावत्या 10 फुटात किती फुटवे पाहिजे हे अदामदात मोजले पाहिजे. आणि म्हणून 5x1 जर आपली संख्या असेल ना, 10 फुटात आपल्याला जर फुटवे मोजायचे असेल तर 10 × 5 = 50. धावत्या 10 फुटात 50 फुटवे जर असेल तर समजून जायचं आपल्या शेतामध्ये एका स्क्वेअर फीटमध्ये एक रोप आहे, म्हणजे एक फुटवा आहे. म्हणजे जवळपास 44,000 स्क्वेअर फुटामध्ये 44,000 आपला ऊस आहे, हे शेतकऱ्यांनी समजायला पाहिजे. दुसरं असं, अनेक विषयावरती साहेब बोललेत, मी आता खोलामध्ये जाणार नाही, पण काही शेतकरी मला असे विचारतात, आता आडसाली ऊसाचा हंगाम आपला संपला, आता आपण आंतरपिकाकडे म्हणजे आता पूर्व हंगामी ऊसाकडे जातो आहे. मला अनेक गटामध्ये अशी स्थिती दिसते आहे की जे लोक पूर्व हंगामी ऊस लावणार होता त्यांनी ऑलरेडी आडसाली लावून टाकला, दिवे साहेब. त्याच्यामुळे आता अनेक गटामध्ये साहेब म्हणतात, साहेब आमची तर आता जागा झाली. पण काही शेतकरी मला असे विचारतात, आता तर चांगलं झालं. या ठिकाणी माननीय आपले नेते गडकरी साहेब या ठिकाणी उपस्थित होत आहेत. आपण सर्वांनी त्यांचं उभं राहून टाळ्या वाजवून स्वागत करावं. याच्यानंतर हां चालेल, हो बरं. माननीय दिवे साहेबांना विनंती करतो की त्यांनी माईक सांभाळा. ॲग्रोव्हिजनचे प्रणेते आणि आपल्या सगळ्यांचे प्रेरणास्थान, या विदर्भाच्या शेतकऱ्यांचा कैवारी माननीय नितीनजी गडकरी या ठिकाणी उपस्थित झाले आहेत. मी आपल्याला आजच्या चर्चासत्राच्या पूर्वीच कालच गडकरी साहेबांनी यावर्षीचा गळीताला येणाऱ्या ऊसाचा भाव 2,000 रुपये प्रतिटन जाहीर केला. त्यानंतर ज्यांनी आडसाली ऊस मागच्या वर्षी लावला असेल त्याला 200 रुपये जास्त म्हणजे 2200 रुपये, आणि बैलबंडीच्या क्षेत्रामध्ये 100 रुपये जास्त म्हणजे 2300 रुपये, हा जो शक्य असलेला भाव आपल्याला दिला. पुन्हा एकदा जोरात टाळ्या वाजवून या माननीय गडकरी साहेबांच्या निर्णयाबद्दल बंधूंनो आपण त्यांचं अभिनंदन करूया. एक गोष्ट माझ्या फक्त सांगण्यातून सुटली, जसं मी म्हटलं की 15% उत्पन्न ह्या मायक्रोन्यूट्रंट आणि जैविक खताशी रिलेटेड आहे. दुसरी एक छोटीशी गोष्ट करायची आहे, म्हणजे आपण ऊस लावतो जे करतो तेच करायचं आहे. फक्त ऊस हा पूर्व पश्चिम न लावता उत्तर दक्षिण लावला पाहिजे, एवढी गोष्ट करायची आहे. पूर्व पश्चिमच्या ऐवजी जर उत्तर दक्षिण ऊस लावला तर 15% ऊसाचं उत्पादन वाढते. आपण वावरात ऊस लावणारच आहोत, खतं देणारच आहोत, पाणी देणारच आहोत. करायचं काय? पूर्व पश्चिमच्या ऐवजी उत्तर दक्षिण. याचं कारण काय बंधूंनो? ऊस हा जो पीक आहे, ऊस हे पीक आपल्या वाढीसाठी हा हवेतला या वातावरणातला कार्बन डायऑक्साईड घेतो आणि ऑक्सिजन सोडतो. हा जो कार्बन डायऑक्साईड वातावरणातला घेतो, जर आपण ऊस हा उत्तर दक्षिण लावला आणि वाऱ्याची वाहण्याची दिशा ही पूर्व पश्चिम आहे. समजा पूर्व पश्चिम ऊस लावला तर 5-5 फुटावर आपला ऊस लागल्यानंतर 5 फुटाचं जे मधलं अंतर आहे 2 सरीमधून, ही जी काही वारा आहे या 5 फुटाच्या सरीमधून निघून जाईल, पास होऊन जाईल. परंतु याला आडवा म्हणजे उत्तर दक्षिण ऊस लावला तर आपल्या या ऊसाची भिंत तयार होते. आपला 1-1 फुटावर ऊस आहे, 1-1 फुटावरच्या ऊसाला 5-5, 6-6 फुटवे आहे. एक प्रकारे लावलेला सरीतला ऊस ऊसाची भिंत तयार करतो, या भिंतीला तो अडतो. म्हणजे हा पूर्व पश्चिम वाहणारा वारा ह्या उत्तर दक्षिण वाहणाऱ्या वाऱ्याला जो अडतो आणि मग तो हळूहळू या सरीतून त्या सरीत, तो काही थांबत नाही, या सरीतून त्या सरीत जातो, त्या सरीतून दुसऱ्या सरीत जातो. या ऊसाला लागणारा या वातावरणातला कार्बन डायऑक्साईड त्याला मिळतो आणि म्हणून सरळ सरळ 15% उत्पन्न वाढते. किती सोपी गोष्ट आहे. आणि तुम्ही याचं जर उदाहरण असेल तर तुम्ही आपला अनुभवून पहा. आपण आपल्या भीतीच्या जवळ एखादं रोप लावलं
आपल्या समजा वावरात कोठा असेल ना, कोठ्याच्या जवळ एखादा साधारणतः कोणत्याही पिकाचं कोणते झाड लावा आणि मोकळ्या वातावरणात झाड लावा, तर तुम्हाला भीतीच्या काठचं रोप मोठं झालेलं दिसेल. काय झालं आहे, त्या भीतीमुळे, त्या भिंतीमुळे तिथे हवा अडली आहे आणि त्या हवेतला कार्बन डायऑक्साईड त्या पिकाला जास्त कोणत्याही क्रॉपला, म्हणजे हे तर ऊसाचंच तंत्र नाही आहे, साधारणतः कोणतीही आपले वनस्पती म्हणा, हे कार्बन डायऑक्साईड घेते आणि ऑक्सिजन सोडते. म्हणजे त्याच्या वाढीसाठी त्याला कार्बन डायऑक्साईडची गरज असल्यामुळे सोपं काम. कोणी नसेल ना प्लॉट लेवल गिवल तर एक वेळा 5-50 हजार रुपये खर्च करून एक वेळचा लेवल करून टाका. पण ऊसाची लागवड ही उत्तर दक्षिण करा, 15% उत्पन्न तिथे अडलं. एवढाचा वापर करा, 4200 रुपयाचा 15% उत्पन्न इथे वाढलं. आणि मी काही ज्या आधी बोललो होतो ते जर केलं तर हा विदर्भाचा शेतकरी 100 टनापेक्षा बंधूंनो कमी राहणार नाही. हे माझ्या बोलण्यातून सुटून गेलं होतं, म्हणून मी तेवढं सांगितलं. टिचकुले साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना विनंती करतो की त्यांनी मोमेंटम देऊन साहेबांचं स्वागत करावं. साहेबांकडे